नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती. विशेष करून विद्यार्थी आणि पालकांमध्ये. केंद्र सरकारने या संतापाची दखल घेतली, अत्यंत वेगवान कारवाई केली. पेपर फुटी प्रकरणाच्या मागे जे मास्टर माइंड होते त्यांना आधी अटक करण्यात आली, त्यांना गजाआड करण्यात आलं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट होती पुन्हा एकदा नीट परीक्षेचं आयोजन करणं आणि ही परीक्षा सुरळीतपणे पार पडेल याची व्यवस्था करणं. केंद्र सरकारने हे काम सुद्धा अत्यंत उत्तमरित्या केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला सोशल मीडियाचा वापर करून. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात अत्यंत कठोर कायद्याची तरतूद असलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि याच्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सुद्धा दिला. या घटनेनंतर जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने जबरदस्त जल्लोष केला. आता केंद्र सरकारने तांदळातले खडे निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि या खड्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे अनेक लोकांना हुडहुडी भरलेली आहे. अनेक लोक प्रायव्हसीवर गदा आली असं म्हणत ओरडा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये याच विषयावर बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. 20 जुलैपासून मोर्चा सुरू झाला. या आंदोलनाच्या आडून काही समाजकंटक, उपद्रवी तत्व, अराजकवादी समाजातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतील, कायदा सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न करतील असा केंद्र सरकारला संशय होता. त्यामुळे सुरुवातीपासून पोलिसांनी या आंदोलनावर अत्यंत करडी नजर ठेवली होती आणि त्याच्यासाठी AI आणि तंत्रज्ञानाचा वापर केला होता. पोलिसांची ही करडी नजर अनेकांना खटकत होती. त्यामुळे या आंदोलनाच्या दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली. पोलिसांच्या टेहळणीच्या विरोधात ही याचिका होती. या याचिकेमध्ये दावा करण्यात आला होता की पोलिसांची ही करडी नजर सर्वसामान्यांच्या प्रायव्हसीचा भंग करते, या प्रायव्हसीवर गदा आणते. गंमत बघा, या संपूर्ण आंदोलनामध्ये रीलची रेलचेल होती. अनेक लोक प्रभू श्रीरामचंद्रांच्या बद्दल, सनातन धर्माच्या विरोधात अत्यंत अभद्र टिप्पणी करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई बहिणीवरून शिव्या घातल्या जात होत्या. पोलिसांबद्दल अपशब्दांचा वापर होत होता. पोलिसांना मारहाण केली जात होती आणि या सगळ्या रील त्या आंदोलनकर्त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केल्या. अनेक ठिकाणी पोलिसांना धमक्या देण्यात आल्या. नरेंद्र मोदी यांची हत्या करू अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या. हे सगळं करून या आंदोलनकर्त्याच्या प्रायव्हसीचा भंग झाला नाही, परंतु पोलिसांनी करडी नजर ठेवली म्हणून मात्र या लोकांच्या प्रायव्हसीचा भंग होत होता. कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनाच्या दरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता होती. ही शक्यता काही सरकारने बोलून दाखवलेली नव्हती. ही शक्यता सर्वप्रथम बोलून दाखवली या आंदोलनासाठी उपोषण करणारे सोनम वांगचुक यांनी, ज्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाची सुरुवात केली होती. त्यांनी जेव्हा उपोषण मागे घेतलं आणि त्याच्यानंतर एक्सवर जी पोस्ट अपलोड केली, त्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की या आंदोलनाच्या दरम्यान हिंसाचार भडकण्याची शक्यता आहे म्हणून मी आंदोलन मागे घेतोय. ज्यांनी हे आंदोलन अत्यंत बारकाईने तपासलंय, या आंदोलनाचा अभ्यास केलाय, त्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की पेपरफुटी प्रकरण असो किंवा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ही कारण अत्यंत तोंड देखली होती. आंदोलनकर्त्यांना भारतामध्ये नेपाळ आणि बांगलादेशची पुनरावृत्ती करायची होती. त्यासाठीच अभिजित दिपकेची अमेरिकेमध्ये शिकवणी झाली होती. अरविंद केजरीवाल यांनी सर्व तयारी सज्ज करून ठेवली होती. डावे, समाजवादी, काँग्रेसवाले या सगळ्या कटामध्ये सामील झाले होते आणि त्याच्यामुळे या आंदोलनाच्या दरम्यान हिंसाचार होणार याची कुणकुण गुप्तचर यंत्रणांना सुद्धा लागली होती आणि त्यामुळेच पोलिसांनी अत्यंत करडी नजर या आंदोलनावर सुरुवातीपासून ठेवली होती. पोलिसांच्या सर्व्हेलन्सवर आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. ही याचिका दाखल केली होती आईशे घोष यांनी आणि त्यांच्या वकील होत्या नंदिता राव या. आता या आईशे घोष नेमक्या कोण आहेत? या आईशे घोष आहेत JNUच्या स्टुडंट युनियनच्या माजी अध्यक्षा, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्या आणि 2021 मध्ये तर यांनी पश्चिम बंगालमधून CPMच्या तिकिटावर निवडणूक सुद्धा लढवली होती. म्हणजे कट्टर डाव्या कार्यकर्त्या, डाव्या विचारसरणीच्या, आणि त्यांनी ही याचिका दाखल केली होती. आईशे घोष या याचिकेमध्ये म्हणतात की फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पोलीस 24 तास आंदोलकांचं मॉनिटरिंग करतायत आणि हे मॉनिटरिंग फक्त आंदोलनापुरतं होत नाहीये. त्यांचं खाणंपिणं, त्यांची विश्रांती, त्यांना दिली जाणारी वैद्यकीय मदत, या सगळ्याची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली जाते. ही पाळत ठेवणं म्हणजे एक प्रकारे धमकावणं आहे, कारण पोलिसांनी या आंदोलकांना धमकावलंय की हे जे फुटेज आहे ते तुमच्या पालकांना पाठवलं जाईल, ते तुमच्या शैक्षणिक संस्थांना पाठवलं जाईल. म्हणजे पोलिसांचं हे दबाव तंत्र आहे आणि लोकशाहीमध्ये जो विरोध आहे तो मोडून काढण्यासाठी पोलीस या सगळ्या टेहळणीचा वापर करतायत. याचिकेमध्ये ही जी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे ती अगदीच निराधार नाहीये. पोलिसांच्या कॅमेऱ्यामध्ये अशा अनेक गोष्टी कैद झालेल्या आहेत ज्याचा संबंध ना विद्यार्थ्यांशी आहे, ना धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशी आहे, ना पेपरफुटी प्रकरणाशी आहे. अनेक लोकांनी सनातन धर्माला शिव्या घातलेल्या आहेत. अनेक लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना धमक्या दिलेल्या आहेत. अनेक लोकांनी कलम 370 पुनर्स्थापित करावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या अराजकवादी किंवा डाव्यांच्या विचारसरणीमध्ये अगदी फिट बसतात, अशा अनेक गोष्टी या आंदोलनामध्ये घडलेल्या आहेत. या आंदोलनामध्ये पोलिसांच्या करड्या नजरेबरोबर पोलिसांनी जी टेक्नॉलॉजी वापरली त्याची सुद्धा प्रचंड चर्चा झाली. केरळ भवनच्या बाहेर 2 विशेष व्हॅन लावण्यात आल्या होत्या आणि या व्हॅन बाबत या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान मीडियामध्ये प्रचंड चर्चा झाली. इक्षणा आणि दृष्टी असं या 2 व्हॅनचं नाव. या व्हॅनमध्ये 360 डिग्रीच्या कोनामध्ये हालचाल करणारे विशेष कॅमेरे लावण्यात आले होते. जे कॅमेऱ्याचं रिझोल्युशन अत्यंत उच्च दर्जाचं होतं. हे कॅमेरे अत्यंत शिताफीने आंदोलनाचं चित्रण करत होते आणि जे या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जात होतं, एआयच्या माध्यमातून त्याचं तात्काळ विश्लेषण केलं जात होतं. याची तुलना केली जात होती पोलिसांच्या डेटाबेस बरोबर. म्हणजे चटकन लक्षात येत होतं की या आंदोलनामध्ये सामील झालेले विद्यार्थी आहेत, आंदोलक आहेत, की काही समाजकंटक सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. काही विशिष्ट परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हवाई टेहळणी केली जात होती. टॉल्स्टॉय मार्ग आणि संसद मार्गाचा विशेष उल्लेख करता येईल. या आंदोलनामध्ये जे अधिकारी कर्तव्य बजावत होते त्यापैकी काही अधिकाऱ्यांना एआय स्मार्ट ग्लासेस देण्यात आले होते. म्हणजे असे चष्मे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कॅमेराचं काम घेऊ शकता किंवा व्हिडिओ कॅमेराचं काम घेऊ शकता. काही पोलिसांच्या अंगा खांद्यावर सुद्धा कॅमेरा लावण्यात आले होते. म्हणजे हजारो डोळे या आंदोलकांवर रोखण्यात आले होते. याशिवाय अनेक फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरची कुमक पोलिसांनी तयार ठेवली होती. तर या सगळ्याच्या माध्यमातून जे फुटेज मिळणार आहे, जे फोटो मिळणार आहेत, त्याचा वापर पोलीस या प्रकरणातल्या तपासाशी करणार आहेत. या संपूर्ण आंदोलनामध्ये जो हिंसाचार झाला, पोलिसांना मारहाण झाली, त्या संपूर्ण अराजकवाद्यांना शोधून काढण्याचं काम या फुटेजच्या माध्यमातून केलं जाणार आहे. काही लोकांनी टेहळणी प्रचंड खटकली आहे आणि त्यांनी असा आक्षेप घेतलाय की या टेहळणीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रायव्हसीचा भंग झालेला आहे. आता तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करताय, त्याच्यामध्ये प्रायव्हसीचा भाग येतो कुठे? आता या आंदोलनामध्ये काही समाजकंटक उतरले आहेत की नाही उतरले हे तपासणं पोलिसांचं काम आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये देशाचे ऍडव्होकेट जनरल तुषार मेहता यांनी हीच भूमिका मांडलेली आहे. या आंदोलनामध्ये काही समाजकंटक सामील झालेत का, काही उपद्रवी तत्व सामील झालेत का, याचा छडा लावण्यासाठी आम्ही या टेहळणी तंत्राचा, आम्ही या मॉनिटरिंगचा वापर केला, असं तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केलेला आहे. आता काही लोकांच्या ज्या फुटपट्ट्या असतात त्या वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या असतात. आता या आंदोलनामध्ये नरेंद्र मोदी यांना शिव्या घालण्यात आल्या, आई बहिणीवरून शिव्या घालण्यात आल्या. अनेक लोकांनी अत्यंत अश्लील टिप्पणी केली. काही लोकांनी रस्त्यावर चित्र चितारली आणि सार्वजनिकरित्या संभोग कसा केला जातो त्याची प्रात्यक्षिकं दाखवली. अनेक लोक बॉलिवूडच्या गाण्यावर अत्यंत अचकट विचकट नाचत होत्या. आता या सगळ्या गोष्टी ज्यांनी केल्या आणि या सगळ्या गोष्टी ज्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या, त्यांना स्वतःला असं वाटलं नाही की आपल्या प्रायव्हसीचा भंग होतोय, परंतु याचिकाकर्त्यांना मात्र असं वाटलं की या लोकांच्या प्रायव्हसीचा भंग होतोय. म्हणजे रस्त्यावर उतरून जे करू नये अशा अनेक गोष्टी या आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे ज्या मुलींनी इतक्या वाईट वाईट शिव्या घातलेल्या आहेत, म्हणजे या मुली आपल्या घरात सुद्धा याच भाषेत बोलतात का? त्यांच्या शिक्षकांबरोबर, त्यांच्या पालकांबरोबर सुद्धा याच भाषेत बोलतात का? अनेक मुलं सुद्धा, म्हणजे मुलींचा विशेष उल्लेख मी अशासाठी करतोय कारण मुलींच्या तोंडून अशा प्रकारची भाषा ऐकण्याची आपल्याला सवय नाहीये किंवा आपण कधी ऐकलेलीच नाहीये. अशा प्रकारची भाषा काही स्वतःला जेनझी म्हणवणाऱ्या मुली या आंदोलनाच्या दरम्यान करत होत्या. आणि बरं, हे सगळं करून त्यांनी हे सगळं त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट केलेलं आहे. त्यांना स्वतःच्या प्रायव्हसीची चिंता नाहीये. तुम्ही कशाला करताय? बरं, जे लोक फेसबुकवर आहेत, जे लोक इंस्टावर आहेत, त्यांना माहिती आहे की आपला सगळा डेटा मेटाकडे जातोय, इन्स्टाकडे जातोय आणि त्या डेटाचा ते भरभरून वापर करतायत. तुमची बर्थ डेट त्यांना माहिती आहे, तुमचा पत्ता त्यांना माहिती आहे, तुम्ही कुठे खाता ते सगळं त्यांना माहिती आहे. आता या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, इंटरनॅशनल जायंट्स आहेत, त्यांच्याकडे हा सगळा डेटा आहे. तुमची सगळी प्रायव्हसी ते घेऊन गेलेले आहेत. त्यांनी तुमची प्रायव्हसी घेऊन गेली त्याच्यावर तुम्ही आक्षेप कधी घेत नाही, परंतु पोलिसांनी तुमच्यावर नजर ठेवली, तुमचे फोटो कैद केले, तर त्याच्यावर मात्र तुमचा आक्षेप आहे. बरं, या आंदोलनामध्ये जो काही हिंसाचार झाला, दुकानांची तोडफोड झाली, पोलिसांना मारहाण झाली, महिला पत्रकारांच्या अंगचटीला लोक गेले, वाटेल त्या प्रकारे त्या महिला पत्रकाराच्या शरीराशी खेळ केलेला आहे, तो सुद्धा अगदी कॅमेऱ्याच्या समोर. तर अभिजित दिपकेने ही सगळी जबाबदारी झटकलेली आहे. तो काय म्हणाला की भाजपचे लोक या आंदोलनामध्ये शिरलेले आणि त्यांनी आंदोलन बदनाम करण्यासाठी हे सगळं घडवलेलं आहे. आता भाजपचे लोक हे जर घडवत असतील आणि ते जर कॅमेरामध्ये कैद होत असेल आणि त्यांना शोधून शोधून पोलीस ठोकणार असतील, तर मग अभिजित दिपकेला त्रास होण्याचं कारण काय? खरं तर अरविंद केजरीवाल यांना सुद्धा त्रास होण्याचं कारण नव्हतं, कारण पोलिसांनी काही लोकांना अटक केल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी अरविंद केजरीवाल गेले. म्हणजे किती मन मोठं आहे बघा. राडा करतायत भाजपचे कार्यकर्ते, आंदोलनाला बदनाम करतायत भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांना सोडवायला अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये जात आहेत, पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत. डाव्या आणि लिबरलना ही जी हुडहुडी भरलेली आहे ती अत्यंत स्वाभाविक आहे. एप्रिल 2026 मध्ये नोएडामध्ये एक दंगल झाली होती.
म्हणजे कामगारांचं तथाकथित आंदोलन आणि त्या आंदोलनाचं रूपांतर दंगलीमध्ये झालं होतं. उत्तर प्रदेश सरकारला ठाम खात्री होती की या आंदोलनामागे समाजकंटक आहेत. त्यांनी या आंदोलनाचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली. या टास्क फोर्सने छडा लावला की हे आंदोलन पसरवण्यासाठी, दंगल पेटवण्यासाठी काही सोशल मीडिया अकाउंटचा वापर झालेला आहे. ही सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आली. त्याच्यानंतर ही सोशल मीडिया अकाउंट चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. असे अनेक लोक होते जे आंदोलनामध्ये सहभागी होते, परंतु त्यांचा नोएडाशी संबंध नव्हता. जे कामगार सुद्धा नव्हते, त्यांना वेचून वेचून शोधून काढण्यात आलं. 400 पेक्षा जास्त लोकांना अटका झाल्या, अनेक गुन्हे दाखल झाले आणि हे शक्य झालं ड्रोन आणि डिजिटल सर्व्हिलन्समुळे. म्हणजे तेच तंत्र जे जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी वापरलं होतं. या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल, अनेक लोक सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत होते, नरेंद्र मोदी यांना धमकावत होते, सनातन धर्माच्या विरोधात नको नको ते बरळत होते आणि या लोकांचा छडा लावणं अत्यंत गरजेचं होतं. अनेक तक्रारी या व्हिडिओच्या विरोधात गेल्या आणि त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईनंतर पोलिसांनी यांना नोटिसा बजावल्या, त्यांना पोलीस ठाण्यामध्ये हजर राहा अशी दंबी देण्यात आली. अनेक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही जी मंडळी आहेत त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना असं वाटलं होतं की आपण रील अपलोड करू आणि त्याच्यामुळे आपले फॉलोअर वाढतील, आपलं कौतुक होईल, आपल्या धाडसाचं कौतुक होईल किंवा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दम दिलेला आहे. परंतु याचे जे परिणाम आहेत ते त्यांना माहीत नव्हते. आता ते परिणाम भोगायला लागतायत. पोलिसांच्या नोटिसा आलेल्या आहेत, पोलिसांचे फोन येत आहेत आणि त्याच्यानंतर हीच मंडळी जी नरेंद्र मोदींना धमकावण्याचा प्रयत्न करत होती, अनेक लोकांना धमक्या देण्याचा प्रयत्न करत होती, अनर्गल प्रचार करत होती, अश्लील टिप्पणी करत होती, अशी सगळी मंडळी आता पुन्हा सोशल मीडियावर रडके व्हिडिओ अपलोड करतायत आणि रडून रडून सांगतायत की बघा मी असं बोललो होतो, आता पोलीस आमच्यावर सुडाने कारवाई करतायत. तर त्यांचे जे फॉलोअर आहेत, लाखो फॉलोअर, त्यांना आता ते विनंती करतायत की माझी मदत करा, मला याच्यातून सोडवा. बऱ्याच गोष्टींची चौकशी सुरू आहे. हे आंदोलन चालवण्यासाठी पैसा कुठून आला? या आंदोलनामध्ये तुम्हाला माहिती आहे, आंदोलक कोल्ड कॉफी, बर्गर आणि पिझ्झे खात होते. फुकट येत नाही. एका पिझ्झाची किंमत किमान 200 रुपये असते. किमान म्हणजे अगदी छोट्याला छोटा पिझ्झा घेतला तरी. आणि दिवस रात्र पिझ्झे आणा, कोल्ड कॉफी आणा, हे सगळे पैसे आले कुठून? या आंदोलकांनी स्वतः खर्च केले होते की हे पैसे कोणीतरी पुरवले होते? या आंदोलनाच्या दरम्यान असे अनेक रील्स करण्यात आले जे पैसे देऊन किंवा पैसे स्वीकारून करण्यात आले होते. हे पैसे दिले कोणी, हे पैसे स्वीकारले कोणी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रील बनवण्यासाठी पैसा आला कुठून? या सगळ्या गोष्टींची आता चौकशी सुरू झालेली आहे. ज्यांनी सात्विक संतापातून आंदोलन केलं, ज्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केलं, ज्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये आंदोलन केलं, ज्यांनी अशासाठी आंदोलन केलं की या आंदोलनातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं, विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, अशा लोकांना घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. परंतु ज्या लोकांनी दगडफेक केली, ज्या लोकांनी धमकीची भाषा वापरली, ज्या लोकांनी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला, ज्या लोकांनी भारताचा नेपाळ किंवा बांगलादेश करण्याच्या धमक्या दिल्या, ज्या लोकांनी संसद उघडून फेकण्याच्या धमक्या दिल्या, त्यांना मात्र घाबरण्याची गरज आहे. कारण हे सगळे खडे वेचण्याचं काम पोलिसांनी सुरू केलेलं आहे, अगदी घटनेच्या चौकटीमध्ये. त्यांच्यावर जी कारवाई होणार आहे ती सुद्धा घटनेच्या चौकटीमध्येच होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम आणि व्हिडिओ एडिटर अजय शेळके. या व्हिडिओ खाली तुमचे विचार आवर्जून व्यक्त करा. धन्यवाद. नमस्कार.